गबासा ताई ऐक ना आता आहेत ना आम्ही काय होणाऱ्या गोष्टी आहेत ना चुकत नाहीत बघ. गरिबी लय वाईट काय सांगायचे. आता तुझे शिक्षण लग्न त्यांना वाटलं चला 10-5 रुपये भेटते म्हणून ऊस तोडाई गेले ट्रॅक्टर खाली पलटी झाला ट्रॅक्टर ऊसाचा. मस्त घाई केली लोकांनी पण नाही ते वाचलीच नाही. काय करणार त्याला नशिबाच्या गोष्टी नशिबाच्या गोष्टी असतात. तू अजिबात टेन्शन तुझं सगळं शिक्षण सगळे स्वप्न मी पुरे करतो. तुझा मामा जिवंत आहे ना नको टेन्शन घेऊ. मी कसं राहू ते एकटी. आहे ना तुझा मामा आहे ना आम्ही येत जाऊ जात जाऊ तुमच्याकडे. ऐक ना, येत जाऊ काय रे आपण घेऊन जाऊन बरोबर. आता आपण पुढे घेऊन जात आधीच आपल्या इथं 2 येतात. रे असं लेकराला एकटीला ठेवून गेल्या लोक समाज काय म्हणून लेकरू कुठं लय लहान आहे राहीन एकटं काय होतंय. करणं आठव लेकरू यार लोकांच्या नजरा वाईट राहते मी काही नाही. अरे भाई एकटी कशी राहशील. तिथे गेल्यावर थोडासा तिला तिथं तिला सारखं तिच्या आईन बाप पुढे उभे राहतील. तिचं अभ्यासाला मन लागेल का मग कोण मदत करायची इथं तिथे आहे ना. माझे आई बाबा मला सोडून गेले हो. काय बाप केलं तर देवाचं सांगा ना. नशिबाच्या पुढे जात आहे कुणाला लय आई बाप रे एवढे चांगले एवढे लेकराला जीव लावायचे. माझ्या बाबांचा मी शेवटचा आवाज पण नाही ऐकला. गबासा ताई नका रडू आता गबासा. मामा तुम्ही नेता मला पण मामी बोलतात ते खरंय. तुमच्या 2 पोरी आहेत ना मग तू तिसरं अजून मी कशाला. तुझ्या पुरता आहे ना काय लागेल रे तुला शिक्षणाचा 10-5 रुपये खर्च. तुझ्या आईनेच मला जर वाटून मागितलं असतं मी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा तर मी काय केलं असतं द्यावं लागले तिला. पण आता तर राहिले नाहीत ना माझे आई वडील. खाते की मी इथं तुझ्या रूपात माझी बैल बघन मी तुला असं काय करते. हा बहिणीसाठी राहू दे इथं हाय तिच्या पुरतं रूम आहे ते राहीन काय होतंय माझं लेकरू नाही रे इथं राहायचं कसं राहील. अहो पण ते काय म्हणते ना आपण काय दिवस घेऊन जाऊ आपण महिना कोण नाही का इथं तिला म्हणून त्यांनी लगेच नेली. बरं नाही दिसत ते कोणीच नाही कोण लक्षात कोण चुलते कोण काय रे. ऐका ना माझं मी राहते इथं. मला आठवण आली का मी आधी मध्ये येत जाईन तुम्हाला भेटायला. तुला नाही समजायचं काय ऐक नको कोण लेकराचा अंत पोळ्या येऊ घेऊ दे काय. ऐका चला निघू मग आपण आता चला मग. अहो पण तुम्ही किती वेळचं चला चला म्हणताय. हे असं आहे ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतो माझंच खरं. चला म्हणताय तर मग निघायचं ना. चल 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 निघ माझ्यासाठी मामीला नाही आवडत तर मी नाही. मी आहे ना मामा आहे तुझा. मी जीव लावून तुला मामीची म्हणावं घेऊ बा. चल चला. कॉलेज कसं चालू आहे तुझं. लय भारी चाललंय माहिती का तुला काय सांगू यार इतकी मजा झाली कॉलेज. आणि पेपरचं काय टेस्ट जवळ आलं होतं ना तुझ्या. अरे पेपर तर इशेच नाही बाबा. पेपर जाते थोडस अवघड पण चल जाऊ दे स्टेप बाय स्टेप चालू ना. मग तुझं नाही का पेपर वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या माझं लग्नच लावून देऊ आपण कोणासोबत तरी. काय लग्न काय लग्न करून कोणाचं चांगलं झालंय. मी लग्न काय करणार नाही. तुझ्या वरातीत मला नाचायचंय. हा मला वाटतं गोड्याच्या जागेवर तू नाचते काय गुढी बनून. बस काही बोलतो लहान आहे म्हणून मी तर ऐकून घ्यायचं का प्रत्येक गोष्ट. अरे आई अरे आणि तर भेटायला गेले होते ना तिलाच घेऊन आले. हिला कशाला आणलं इकडे. काय ग मम्मी तू भेटायला गेलते ना मग हिला घेऊनच कस काय आले. ए आहे तुला काय समजतं का नाही रे. आधीच आपल्या घरात हीच कुत्र्यावाने खाती वसा ही दुसरी पिसळी घेऊन आली खायला. ते गेले मरून आणि आपल्या जवळ ठेवली पिढाई सांभाळायला. काय बाई सख्या बहिणीची पोरगी माझ्या काय वाटत नाही का तुम्हाला. तुला एखादी बहीण अजून एखाद्याची काही केलं झालं बाई झाडे सुरू. एकच सांभाळता नाकीनं मारलंय आणि दुसरं कशाला आणलंय. पुरी तुझ्या बहिणीसारखी जीव लावल्या करायला. बहीण मी नाही मानत तिला बहीण. तुम्हीच लावायची जेवढा लावायचं तेवढा. कसली आपू शिकली. तू तरी समंजस आहे जरा. काय समंजस नाही बाबा. त्या आई सारखे बाप्पा खाल्ले तिने. आई बाप्पा खाल्ल्यात मला पाणी. काय ग चल तोंड घेऊन कस काय आले ग तू आमच्या घरी. लाज नाही वाटत का. जाणार राहणार झोपडीतच
तिथं तुझं आयुष्य घाल सगळं ए, बाबा कशाला हो तुम्हाला लय पुळका अख्ख्या जगाचा बाद झालं एवढी चांगुलपणा कोणी येतं का मदत करायला कुत्र सुद्धा येत नाही तिला काय चुलते मालते मग? नाही कोणी नाही गेलं तिला काही दिवसाचा विषय परत जाईल लेकरू. कुठं जायचं बोलता परत? नाही आलं का काही तिचा चुलत्याला सांगतो सांभाळून तिचा चुलता बस. कोणाचा तिचा चुलता तिच्या चुलत्याने अशी झोपडी टाकून दिली ती पांढऱ्या पायाची आपू कुणी कुणी कडची दात घेऊन आली इथं ऐका, ऐका. माझ्यासाठी काय ना माझ्यासाठी ऐका ना कोणासाठी? बाबा तुम्ही आजपर्यंत हीच करीत आलात तुम्ही आम्हाला कधी एवढा जीव लावला का दुसऱ्याच्या लेकराचा पुळका तुमच्यासाठी काय नाही केलं रे? सगळं तिच्या आईच्या आणि तिच्याच मड्यावर घातलं या मग काय आजपर्यंत. गरिबी म्हणून थोडस माणसाने केलं सहकार्य मग काय फरक पडतो मग असं करा ना ही प्रॉपर्टी सगळी तिच्या नाव करून द्या आम्ही तिघ जण असं मस्त कटर घेऊन हिंडतो दे ग माय करीत एवढं कशाला बोलताय माझ्यावर वेळ आली म्हणून मी तुमच्या दारात आले तर एवढं बोलता मला तुझ्या वेळ आली ना नाही हे बघ कशी साजूक पाण्याचा आळ घेऊन बोलत ती शाजूक पडली लय साजूक कसं काय तुम्हाला मामा. हात जोडू का आता? तुम्हाला हात जोडू मी म्हणलं होतं ना मला नको. अशी, ऐक आहे ना काम मी आहे ना अगं तुला धुणं भांडी करायला लागते ना फुकटची नोकरी झाली. चला चला बरं बाबा हा घेते चल किती गं, घरात किती तुला चांगलं जेवायला वाढते मी. हा, चला. चल ना जरा ए पुरी जरा प्रेमाने घ्या रे. घे की घरात तिला ढकलून तुला जेवायला वाढते चांगलं साधू सुपाचं खाऊ. आई का गेलीस का सोडून तू नसती गेली तर आज माझी ही अवस्था नसती झाली काय पाप केलं तर देवा माझ्या आई बापाला घेऊन गेला कुणाचं नव्हतं रे खाल्लं कष्ट करून खात होतो ना आम्ही तुला ते पण नाही बघवलं का रे आठवण येते का मला तुझी ए घुमी लाज वाटते काही ते रडत बसली तोंड घेऊन येणार जाणार लोकांनी आम्हाला नाव ठेवली पाहिजेत काय एक त्या आली ती आली आमच्या मुळावर इथं कपडे धुतली माझी नाही भांडे घासून होते माझी कपडे धुतली नाही तू मग एवढा वेळ काय केलं तू हा भांडे घासत होते तुला काय अक्कल आहे का मला कॉलेजला जायचंय हा आणि कपडे धुतली नाही माझी नुसतं खायला आली काय तर धुवून देते खायला कसं टायमिंगला लागती लगेच धुवून देते मी लगेच आता तुझ्या बाप्पानी वाढली होती का लगेच कपडे धुतल्यावर मला पेपरला जायचंय तो बाप यायचंय का कपडे इथं वाळवायला आता माझा बाप असत तर मी तुमच्या दारात नसते आले ना हा बाप अगे तसं पण आमच्या बापाला अक्कल नाही तुझ्या आईला बापाला आणि तुला इथून पुशीत होता तू लागली सांगाय बापाचा पुळका मला बरं झालं मी आला बिचारा सुटला तरी वांडे घेऊन रड नको नाही लावीन एक मुस्काडात हाय रे. काय ग हा अगं एक तास झाला भांडेच घासतीये हा अशी घासतात का भांडे काय किती खरकट येतो हा नीट घासता नाही येत का चालेल लगेच घासते आणि फरची कोण पुसणार तुझी आई मेलेली आई परत येणार काय खाली पुसायला फरची अगं किती वेळा सांगितलं नीट लक्ष देऊन काम करत जात तेवढं जमत नाही तुझ्याच्यानी हा नुसतं रडायला येतं मग गरमचके आसू का ग काय जादू काय केली तू माझ्या बापावर हा? तुझ्यामुळे ना आमच्या बापाचं प्रेम आमच्यावरच निघून गेलंय असं पाण्यासारखं वाहत हा नुसतं बघाव त्या पूजा 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 पूजानी काय भुरळ घातली काय माहिती बाई लय वेळा सांगितलंय माझ्या बापापासून लांब राहायचं हा तुझ्यामुळे जर माझ्या बापाचं माझ्यावरचं प्रेम नाही राहिलं ना तर बुक्कीतच आउट करेन तुला आता ना फरची पुसून घ्यायची घरातली काय काय बघत बसली तोंड पहिले आवरायचं लगेच फरची पुसायची कास? चालले काय माहिती दिसायला काय लेकराला मग त्रास येता जाता आहे ना मी आहे म्हणून तरी इथे राहते नाही हे कुत्र्याचं खळ म्हणायचं पूजा ए बा हा बाबा पाणी आण ना थोडस म्हणलं नवर कोण राहणार त्या ये. काय झालं लय नाराज दिसते तू नाही नाही ना हा.
चाललंय व्यवस्थित ना? कशाच व्यवस्थित? फक्त म्हणायचं व्यवस्थित ना? लय त्रास देतात नाही? जाऊ दे, आहे ना मी. जाऊ दे. जातील दिवस निघून. नाही एवढं टेन्शन घ्यायचं. मामा हा काय म्हणते? ते परीक्षा आली होती, पेपर द्यायचा होता. परीक्षा आली? मग कशाला टेन्शन घेते? आहे ना मी. किती फी भरायची बा? किती भरायची सांग. 3000 रुपये. देतो ना, भरू ना आपण. अभ्यास झालाय? नाही, कामातून वेळ भेटून तसं करते, पण परीक्षा द्यायची. ज्याला कोणी नाही ना त्याच्या माग परमेश्वर. केलाय तू अभ्यास, होत असते पास. तू पास झाली ना, मी म्हणतो तुला नको क्लास अधिकारी होऊ दे, पण तुला नोकरी लागत असते. नोकरी लागली एखादं चांगलं स्थळ बघू आणि तुझं लग्न करून टाकू. हा, देतो पैसे तुला मी. 3000 भरायचे ना? आणा इकडे पैसे. पैसे लागले द्यायला. का रे का? अरे रक्त मासाची ती सख्या बहिणीची पोरगी आणि काय तुम्ही गरज एवढं नाही कुणाच्या अनाथ आणले का उचलून मी? काय गरज नाही शिकवायची, एवढे पैसे फीन बिन द्यायची. पुरी लागत अरे ती शेवटची परीक्षा आहे तिची. असू द्या, काय करायची परीक्षा पुढे तिला ऑफिसर नवरा भेटणार आहे. म्हणतो शिकू दे ना, होऊ दे ना पास. असलं तुझ्या नशिबात एखादी म्हणतो शिपायाची नोकरी लागल, खाईल पोटाला. आणि हे गुलू करायला आलती तू मामाकड? हा, नाही, सांगितलं तेवढं काम ऐकायचं. कुठं फेडतान रे? चहा करायला जाय. कुठं फेडतान? नको टेन्शन घेऊ, करतो मी काहीतरी. इतकं बिना सवा आखरीत. अरे ती बी एक पोरगी आहे, तुला एक पोरगी आहे. जरा दुसऱ्याच्या जीवर नाही काढली दुसऱ्याला सांभाळायला. नशीब एकच आहे. अशा 2-3 पाहिजे होतं तुला, मग तुला बी कळालं असतं. तुम्हाला लय पुळगा येतो तिला तिचा. तुझ्या असं समज, जर आपल्या लेकराव ही वेळ आली लेक्चर देऊ नका बरं तुम्ही. मग डोकं दुखत. नाही तू मी मेला असतो एखाद्या अपघातात, मग ह्यांची काय कुत्र्यानी हाल खाल्ल्याची. अरे तिला तरी मामा आहे, तुला कोण? त्यांना कोण? देव नाही तेवढं वाईट करणारा माझा. कारण असं पाप नाही केलं. एवढं चांगलं करते तू? हा. अरे माणसाचे आपण जन्म घेतलाय, जनावर नाहीत. अहो मग तिला सगळं देतो ना, खायला मग लिहायला. काय असं काय तिला इस्टेट द्यायला निघालो होतो का मी? फक्त काय? परीक्षा फी 3000 रुपये. तुम्हाला एकदा काय सांगितलं कळतंय का? नाही तिला शिकवायचं, ती घरचं काम करीन आणि तिचं लग्न करून टाकू. तुझ्या पोरीचं आणि पोराचं लग्न तू बघायचं आणि तू करायचं. बघतो तुझ्यात बी किती धमक आहे ना, बघा ना, ते लेकराचं मी डोकं बघतो. बिकं हा, बघा. इतकी मीच. अरे आई कशी म्हणा, तुला लाज वाटते असली बायको मला भेटली. आयला आज सांगितलं लाईट आले ना. ए इकडे मानसी. काय गाई मीच येत होती तुझ्याकडे, अशी काय निवांत बसली, तिला काहीतरी हाकलायचं बघ. अगं बाई आता ती आपल्या याच्यावरच पुरलेली ती, तिला कुठं हाकलायचं आता? अगं त्याच्यामुळे माझ्या बापाची मायावरची माया कमी झाली, मग काय तर तोडायला निघाली ती आमच्या बापापासून ती आम्हाला. बसली येऊन आता मड्यावर आणि ती कुठं जायची आता? कुठं हाकलून देते तिला? तिचा कोण आहे? तिचा कोणी आलं का तरी तिकडून न्यायला? मग काय तर आता तूच सांग बरं, जेव्हा ती आपल्या घरात नव्हती तेव्हा किती सुख होतं आपल्या घरात, भांडणं तरी होत होती का? आता तेव्हापासून ती आली ना तेव्हापासूनच ते भांडत होते. तुमच्या दोघांमध्येच किती वाद होते मी बघते ना. काय करते त्या पुरीमुळे? तर त्या बाबा असा चक्कर बसलाय नुसता. त्याला वाटतं हिला काय करावा, काय खाऊ घालावा, काय कपडे आणावा. त्या दिवशी तर शाळेला फी देत होता किती मोठी. हा का? मग 5000 भरायचे म्हणे. बापरे, 5000? हा, कॉलेजसाठी. आमची फी मागितल्यावरती पप्पा नाही म्हणायचे, तिला बरं लगेच काढून द्यायला लागले. मी देऊन देते होय. तू घेतले वय? आणि मग बरं झालं घेतलं. हा. मग काय तर, आणि काय करणार ती शिकून? दिवे लावणार काय कुठं? तेच तर म्हणलं, तिचं लग्न करून टाकायचं आणि तिला कशाला शिकवायचंय? आणि लग्न बी असं करायचं का त्यांनी करून घेतले पाहिजे. मी नाही बाई मोकळी रुपया खर्च करायला. अगं काय बोलती आई लग्नाचं? इडी का ग तू? लग्नाचं कशाला बोलती? घरातले काम तेवढं करायला मोल करीन भेटली आपल्याला, तेवढं तिला राबून घ्यायचं. फरची पुसायला लावायची, घरातली साफसफाई करायला लावायची, नाही तर मलाच करावं लागायचं आधी. लय हुशार आहे गो तू मानसी. मग तुझीच लेक आहे ना मी. तेच करू आपण आता ते. मग काय तर एक काम करू, तिला ना त्रास द्यायचा ना आपल्याला, चांगले तिला घरातली काम सगळे करायला लावून चांगलं चिठी चुकाचा काचा तसे लय हात सळसळ करायला लागले. मला लय दिवस झालं कोणाला हाणलंच नाहीये, चांगलं चोपीते तिला. माझ्या बापाला पण ना माझ्यापासून लय दूर करायला बघत ती. हा ना, बघ तरी कुठे पूजा, ए पूजा,
अगं आई घरात तर दिसतच नाहीये. अगं, ती काल त्याच्यासाठीच फी मागत होती. तिला आज पेपर होता वाटतं, पैसे भरायचे दिले असते ना यांनी पैसे. अरे देवा, पप्पांना पण लय पूळ काय बाई तिचा, खरंच. चल बरं बघूय कुठे गेले ते पहिले. चल बरं. बघा बघा, आपली जिंदगी असंच मोबाईल मधलं पुरींचं फोटो बघण्यातच जाणार आहे. एवढंच राहिलंय आपलं, दुसरं काय राहिलं नाही रे. अरे येड्या, माझं काय तुझं काय करतोय लग्नाचं? तुम्ही असं सांगायच राहणार का मग? माझं दिरच संड्या सोडून मी संड्या राहीन नाही तर गावात हिंडन. तुझं बघ आधी काय लागा, काय तुझं तारा चालली आणि काय राहतोय तू, काय मला मिळच लागणार तुझा. अरे किती बाहेर राहतोय उलट तुझं बघला का हा काय? लागा, ऐश्वर्या राय तुझ्याच माग काय- लागली तरी नाही, म्हणलं नाही, ऐश्वर्या रायचा बॉयफ्रेंड कोण आहे, तू दिसतोय मला तर. हा ना, हाय का नाही? माझं जाऊ दे रे, ह्याच्यामुळे तुला गर्लफ्रेंड कुठली पोरगी पटन आहे. ए गर्लफ्रेंड बघ जिकडे काय केल्या, ती पॅन्ट काय खाली गळती पार सगळी. अरे एखादा बेल्ट बिल्ट आहे का नाही घरात? मी पॅन्ट काढून हिंडणार आहे आता, तेवढंच राहिले माझं. तेवढंच राहिले रे आता. माझ्यापेक्षा तरी असं राहतं कोण. नुसतं काड्या बिड्या घातल्या, त्याचा काय शिव नाही काय नाही. काय माणूस आहे ती, जाऊ दे पडू दे. कॉलेजचं काय चाललंय तुझं? काय नाही, निवांत चाललंय आता अभ्यास. परीक्षा आली जवळ आता. होय? मला खरं लग्न करतोय तू? हा, अरे स्थळ आलं एक. आईला इथं ते एका- घरचे पण काय माग लागलं, माझं जुळल बघा आता. तुझंच राहिलंय तेवढं. इथं एक पोरगी पटायच्या माग नाही आणि तू कशाला का लग्न करायला लागलाय. आमचा बाप नुसता ते आमच्या मामाच्या पुरीच बघत आहे. माझी बहीण आहे तशीच अशी घरात मोकार हिंडती आहे. आईने तर तिला ओळख सोडली बाबा आमच्या. काय सांगू तुला, आमच्या म्हणजे घरातला बरं का, गावातला म्हणजे नेडे आहे. तुला कळत काय बोलायचं? मी काय म्हणलंय का तसं तुला? अरे म्हणजे घरात सोडलेला नाही तर गावात म्हणशील तू येडे. काय काय? लोक पोरांना सोडित गावात, पण माझ्या बहिणीला सोडले. पेपर तर दिलेत आता, काय माहित काय होतंय. ए औदशे इकडे ये. चालली विचार करीत तोंड घेऊन इकडं. लाज वाटते का? कुठे गेलती तू? इकडे या. कुठं चालली? गेलती कुठं? पेपरला गेलते. पेपरला गेलती का गावातली पोरं हिंडवाय गेलती? हा, लाज वाटते का तुला? तोंड घेऊन पेपरला गेलती म्हणून सांगती. मी घरी जाते. घरी जा. ए घरी का बाप्पाचं कुठं कामाला काम काम कोणी केलं का? माझ्या आईला काम सांगून आली तू? घरी माहितीये का आईला आणि त्यांना? नाही, बाबांना विचारून आले. बाबांना? अगं तुझा बाप मेला ना, बाबांना विचारून यायला. तर मामांना. माझ्या बापाला सांगितलं सांग ना. माझ्या बापाला बी तसा तुमचा लय पूळ काय रे. काय तू काय खायला घातलंय मा बाबाला? काय जादू टोना केला, लिंबू बिंबू उतारलं का तुझ्या आईने? तो आमच्याकडे लक्ष कमी, तुझ्याकडेच जास्त आहे. पोरग इकडे हिंडतय फिरतय, त्याला नाही कधी पेपरला लावलं. आणि तुला लाज वाटते का पेपरला जातीवर तोंड घेऊन? काम करून आलते सगळं घरी. लाज वाटत नाही होय? उलट उत्तर देती. ए इथं रडू नको हा. पोरांच्यात माझी चव घालू नको. चल तुला तोंड काळ कर रे. पांढऱ्या पायाची आई बाप खाल्ली ती खाल्ली वरनं आता माझा बाप बी खायला निघाली या. कोण आहे ती? एवढं का बोलते तिला? अरे काय बहीण तुला अक्कल आहे का? पांढऱ्या पायाची ती माझ्या आत्याची पोरगी ती. हिच्याबद्दल सांगत होतो एवढ्या वेळ मी तुला. हा का? मग कोण आहे? मामाची मुलगी आहे का तुझ्या? मामाची नाही आत्याची पोरगी आत्याची मुलगी आहे होय? मग तू ते म्हणत होता हीच आहे होय? हा, मग कोण आहे ही? नाही तो कोण आहे? येडा खोळा का दूध खोळा काय? तू किती भारी पोरगी आहे. हा? अरे तुला काय अक्कल आहे का? पोरगी चांगली आहे का? म्हणजे येडाय का तू? तुला कळतं का? खरंच लागा तू मेंदूत पागल. कसली भारी दिसायला, बारीक गाल बघ तुझे किती गोर आहेत. हा, आयला इतका हलक्यात नजरेत बरा तिच्या गालावरच गेला रे तू. अरे तुझं कसं झालंय, एवढं घरात चांगलं असताना तू बाहेर तोंड मारत हिंडतोय. हा, हाय का एकतर भेटती का तुला? घरात एवढं चांगलं पडलंय तुझ्या समोर तर दिसतंय, तर तू कर नाही. आयला होईल का? ती पण तुझं खरं आहे. अरे जरा डोक्यात घाल ना तुझ्या. माझ्यासारखं असतं ना आता कधीच लग्न करून पर मोकळं झालं असतं. आताची मुलगी आहे ना तुझ्या, जरा गोड बोलून कर ना नियोजन. आईला शंभू, आईला माझ्यासोबत राहून हुशार झाला का तू? हा ना, नक्की तू माझ्यासोबत राहतोय का मी तुझ्यासोबत राहतोय? आईला आजपर्यंत माझ्या ध्यानात नाही आलं बरं का हे असं. गोंजर नको, जा जा ती बघ, जा जा निघ. काय ग? कुठे गेलती? आली का? बघ ना मम्मी, महाराणी आली. तिला तुला किती वेळा सांगितलंय ग, न विचारता जात नको जाऊ, जात नको जात जाऊ. हा, तरी कुठे गेलती सांग ना. पेपर द्यायला गेलते. पेपर द्यायला गेलती वय? कोणाला विचारलं होतं तू? हा? कोणाला विचारून गेली होती तू पेपर द्यायला? मामांना विचार. मला विचारलं होतं का तू? हा, विचारलं होतं का मला? कस काय गेली होती पेपर द्यायला? हा, काय शिकून लय महाराणी होणार आहे का? काय का तुला लय मेडेला आणून देणार आहेस आम्हाला? ते शेवटचा पेपर राहिला होता म्हणून.
शेवटचा पेपरला राहिला काय सांगा ती गरीब वाणी गरीब गायन पोटात पाय. मग काय तर अगं दररोज झालं इथं नुसती किरकिर 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 हिच्यामुळेच आमच्या घरात किरकिर होती का ग? लाज वाटते? ए अरे तुला काय यायला लागलं काय मानसी? का हानती रे तू? अरे काय झालं तुला? भावड्या अरे काय लाका बिगर आई बापाची लीक आहे म्हणून तुम्ही लाका कुशाला अन्याय करता तिच्यावर. तुम्हाला कळतं का रे काय? हा आता तू बी तिची बाजू घ्यायला लागला का? याला कुठून एवढं प्रेम होत तू चाललं याचं बाप. काय नशीब आहे रे माझी. काय आईन बहीण भेटल्यात असल्या. काय आता बोलू मला शब्दच नाही. इतक्या तुम्ही खालच्या पातळीला जाता इतक्या नीच आणि नालायक असताना असं मला दिसेल मला. आई तुला कळतं काय? हा? काय लाग हे अरे देवा हिने ह्याच्यावर पण जादू तो केला काय काय जसं अगं बाबा बाई, पप्पांवर अगं मला केला. तर तुझी बहीण माझी बहीण म्हणावी लाज वाटते रे. की कशी नीच असू शकते तू. मी? कसं आमच्या बाबाला आणली दलिंद्री बायको पोरगी भेटली काय माहिती. इकडं बस नको मारू सर सर तिकडे मारू नको. तुला मारती नको. अक्कलच नाही यांना कसलीच. अरे भावने सर सर हात लावू नको तिला. अजिबात मारायचं नाही तिला नाही काय करायचं लागली. ना? काय करायचं सांग, काय करायचं? आजपासून तिला काम सांगायचं का हिला सांगायचं नाही काय. चार तू काढायची. हे आहे तू जास्त बोलू नका. काय करशील बोट खाली कर. काय करशील जास्त बोलू नको. अगं बोल नाही सटवे तू काय जादू तो केला हा माझ्या सटवी नाही तू सटवी. मी काय नाही तुला झालंय केलं. काय ते तर सांग. काय तिला कोण करायचं आंधळायचं कुणाला? अगं तिला का मला वाईट वाटलं माहिती. अरे माझं सकाळी डोळे उघडले रे. ही जी आई माझ्या स्वप्नात आली म्हणली मी माझं नवरा मेले तर माझ्या लेकराचं तुम्ही तिघ जण मिळून हाल करता. तुझ्या आईच्या नरडीचाच गोड घेणार आहे म्हणली माहितीये का. तुझ्या स्वप्नात आली. मग आणि तुम्हाला लाज कशा वाटत नाही राय. लका माझ्या सख्या आत्याची पोरगी ती. बरं आता पुळकायला लागला आधी नव्हता येत. आधी कोणाची होती मग अगं माझ्या सांगितलं ना स्वप्नात आली ती. म्हणून तो आई डोक्यात तिची. जड पडला का? मग माझ्या डोक्यात सकाळी उजगू उघडलंय. मी जो आहे का तुला एवढा विचार यायला? हा? हा तू मारू नको आहे तुला नीट सांगतो नाही. तिच्या आईला संध्याकाळी माझ्या स्वप्नात आल्यावर सांगन उद्या जीव घे म्हणून जा. काय अरे दादा तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का? हा? तू तर बोलूच जाऊ दे, नको आहे. डोक्याला लागत हा. तिकडे त्याला. अरे काय तिच्या नादी लागतोय तू? जर खरंच. तू खायला कमी पडला अजून एक तुला. नंबरची पांढरे पाहिजे ए, घरात जगात बोलू नको तिला सांगितलं ना तुला. बोल तूच बोल मग. जाऊ दे तुला मारतात ना मी जीव लावीन तुला. टेन्शन न घेऊ. डोळे पुस. चल घरात आपलं जाऊ दे चल. अरे मी आहे ना गावावरती कशाला तू चल की. काय एवढे घरात माणसं असून साध पाणी या झाडाला घालताय ना. शेंगा आल्यावर कालवणाला होते काय होते काय राव बाबा काय झालं आता? याला तर सुधी वय निघून गेलं. मग घाला ना पाणी त्याला नाही घालायचं. तुमचं तुमच्या पोराकडे लक्ष नाही तर आता तुझ्यावरच सगळं लक्ष आहे. ना नुसतं लक्ष द्या तुम्ही पण काय उपयोग ते लक्षाचा. ऐक ऐक लग्न करायचं ना तुझं आता करूच ना थांब. पण आता ते तिलीकुर आले तुझी आई बहीण किती तराजीत बघतो ना तू. त्या पोरीचे एकदा लग्न करून टाकले ना मग तुझं लग्न करायला मग पाहतो पाहुणे. हाय एक जोडीदाराची पोरगी त्याला हटकू मग. कोणत्या पोरीचं आपल्या दिदीचं लग्न म्हणताय का? दीदीचं नाही रे तुझ्या आत्याच्या पोरीचं. पूजाचं लग्न एकदा ओळखून टाकलं मग त्याची परीक्षा झाली सगळे रांकेला लागले. आत्याच्या तिचं खाऊ दे. आपल्या दिदीचं करा. तिचं कशाला लग्न करायचंय लगेच. ती लेकरू आहे ना जाऊ दे एकदा आहे ना. तिथं लई त्रास होतोय बघ तिला नाही पावत मला. नाही बाबा आता नाही कोण त्रास देणार तिला. नाही. मी सांगितलंय सकाळी जायला आणि त्यांना तिला त्रास देऊ नका म्हणून. पाहुणे पाहिले तू उद्या येऊ राहिले ते बोलणं बसणं झालं त्याला पसंत झाली ना की 4-8 दिवसात आहे ना ती लेकराला वाट लावू आपलं प्रेमाने. तू एक काम कर मी जरा गावात जाऊन येतो. तू राहणार एक चक्कर मारून ये. हा येतो चालतं. राहण्यातच जातो मी. 4-8 दिवस माझ्याकडे फक्त 4-8 दिवस आहेत काय. त्याच्या आधीच काहीतरी कुटाणा करावं लागेल नाही तर एवढं चांगली पोरगी माझ्या बी हातात न जायची. काहीतरी करतो मी पण. पूजा काय झालं तुला रडायला? करायला ती डोळे पुसकी. अरे तू अशी रडली ना मला बरोबरच नाही वाटत. अरे तू रडत नको ना जाऊ. नाही हा तू अशी रडत बसली ना मला बी कस तरी उदास उदास वाटत माहितीये का. माहिती
माझी आई आणि बहीण तुझ्यावर लय अन्याय करतात, पण आता त्याच प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय मी, माहितीये का? माझ्या आईचं तोंड बंद करायचं एकच ही चान्स आहे, आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे, माहितीये का? नाही, मी मामाच्या मुलाशी लग्न कर म्हणते, त्याच्याशी लग्न करा मी. मामाचा पोरगाच आहे की. मामा आता कोणता बाप आपल्या पोराचं वाटलं होईन असं विचार करेन, सांग बरं तू. मी जर सांगितलं ना बाबांना मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, तर बाबा एका पायावर तयार होत्या. त्यांना माहिती मी कसा आहे. हा, मग तुम्ही सांगून बघा मामांना, मग मी लग्न करते. अगं पण सांगाय काय उपयोग आहे, सांग बरं तू. सांगून काही फायदाच नाही ना. असं पण आपल्याला लग्नच करायचंय का नाही, सांग बरं तू. नाही, मामा म्हणले करायचं तर करणार आहे, नाहीतर नाही करणार मी लग्न. अगं ऐक की, मी तुझ्या किती जीव लावतोय, ऐक ना. नाही. खरंच तुझ्या नको ना असं वागू, आपण लग्न करू ना. नाही, मामाने सांगितलं तर मी लग्न करते. काय तुझा मामा मामा चाललंय रे? हा, ते मामा एवढा शान आहे का? आणि तुझ्या जेवण दीडशानी तुम्हाला लागले सांगायला की बघ मला तू आवडती, आणि माझा बाप आहे ना तुला पुढं बघतोय लग्नाला. तुला अशी नाही तशी फक्त माझी झाली पाहिजे. तुला एवढंच सांगतो, तू जास्त जर नाटकं केली ना तर माझी इतकं वाईट कोणी असणार आहे. मामा सोड मला. उठ तू, उठ. मामा उठ. तुला माझी तर करणार होते मी. तू टेन्शन घेऊ नको. अरे, तुला सांगितलं ना मला नाही लग्न करायचं. जेव्हा मामा सांगतील ना तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न करेन. काय रे? माझ्या पोराला मामा त्याचा जीव घेत होती का काय का? माझ्या पोराचा जीव घेत होती तू? त्याचा जीव घेत होती तू? भावाचा जीव घेतली, भावाचा जीव घेतली, भावाचा जीव घेतली, भावाचा जीव घेतली. तुला मारलं तिने? रडू नको, रडू नको. तिला जीव लावला आणि हे आमच्यावर उठली. कुशाल पोराला मारित होती. कुशाल मारलं माझ्या लेकराला तिने. मला म्हणत होती तू पूजा पूजा ए, पूजा ए पुरी. अरे मारली काय तुम्ही? काय झालं? नाही नाही, आम्ही नाही मारली, याला मारित होती ती. हे काय हे तिनेच ओढलं होतं ते याला मारायला. असं हा, बाबा मला गळा दाबीत होती हो. तुमचं नियोजन मी लावतो. हॅलो, पोलीस स्टेशन. काय पोलीस स्टेशन? माझ्या बायकोनी पोरांनी ना माझ्या भाषेचा जीव घेतलाय. अहो तुम्ही काय येडे आहेत का काय? आम्हाला काय माया दया नाही का बाई? माणसाला काय कळत का नाही? लेकरू मारले तुम्ही जीवन अहो काय सांगावं तुम्हाला? आम्हाला अहो मी एक आई आहे, तुम्हाला कळतंय का? मी कशाला तसं करीन? माझ्या पोराची छाती धरली त्यांनी, ओढत होती त्याला. काय केलंस? अहो, त्याला ती मारत होती, तिला धरलंय फक्त येऊन. अरे ती नाही रे मारणार. त्यांना माझं खोटं वाटणार रे देवा. अत्याचार करायचा प्रयत्न केला सर. नाही, नाही. तुम्ही मारला सर. अहो मी एक आई आहे, मी कसं काय असं काही करू? नाही काही नाही, तू काही तशी नाहीस. अहो माझ्या पोराला त्याने धरलं म्हणून मी त्याला लोटलं फक्त. तुमचा तिघासाठी मी तिघ बिछेल मध्ये चढणार. लाजा वाटला. किती वेळा सांगितलं तुम्हाला, माझ्या सख्या बहिणीची पोरगी काय लागत होती तिला 2 टाइम खायला, थोडासा अभ्यास करत होती, पास व्हायचं होतं. काय आलंय? तो का नाही पोरगी मारली होईल, मारली होईल, फाशी देऊन मारली. तो का ना गळ्यात 5 तासाचे. नाही हो साहेब, नाही, नाही, हो, आम्ही नाही मारली. पोरगी बायको केली. हो साहेब, नाही हो, नाही. नाही हो साहेब. साहेब तिने आता का तुला धरलं? हो, आलो कोणी? चला, तुम्ही सांगा. अहो साहेब हा. जा. अरे, तुम्हाला जन्म टाकेल काय? लय मोठ्या आशेने आणलं होतं रे तुला. नाही वाचू शकलो मी तुला. अरे तिकडे कुणाच्या तरी शिकार होशील, तुझ्यावर अन्याय होईल, अत्याचार होईल, तू सुरक्षित नाही राहणार म्हणून तुला घेऊन आलतो. माझ्या घरी येऊन माझ्या आणि तुझ्या माणसाने तुझी शिकार केली. काय उत्तर देऊ? काय सांगू तुझ्या बहिणीला?
तुझ्या आईला बापाला काय सांगू, माझ्या बहिणीला काय सांगू. नाही वाचू शकलो मी तुला. माफ कर मला, माफ कर मला.